तवा आलेला आहे. नंतर कोण गप्पा निसतं आंबा काढता येतो का बघू शकता तुम्ही. भावांनो, तर आपण आता सध्या आहोत नंदकुमार भोसलेच्या फार्म हाऊसमध्ये म्हणजे शेतात. तर बघू शकता तुम्ही नंदकुमारचं शेतातलं घर. तर आपण नंदकुमारकडे आलतो कशासाठी, तर त्यांनी बोललेलं आंबे घेऊन जा म्हणून. झाडाला आंबे लागले, जरा जास्तच पड लागलेत खाली वाऱ्यामुळं. तर त्यासाठी आपण आलतो आंबे नेण्यासाठी. तर नंदकुमार आपल्या तिकडे आंबे काढतोय आणि आपल्यावर नागेश, आपला नागू वर चाललेला आहे आंबे काढण्यासाठी. हे आपला भिडे भिडे काका आंबे काढता इथं. आंब्याची क्वालिटी कशी आहे? पिकलेलं आहे आंब्याला नंद. हे नंदकुमारची म्हैस मारत ना म्हैस. बसतो नागेश म्हणतोय बसतो का म्हशीवर जाऊन. म्हशीवर महेश बर. आता माझी कंडिशन झाली बरं का, मी चढलो खरं एवढ्या घाई आता उतरायचं माझी. आता आपण शिडी लावू नागेश, तू टेन्शन नको घेऊ. कुठलं काढू आता धरायचं ह्याच्यात काढायचं ना. बेडे मला ते कुठलं काढू. इकडलं काढ कुठलं पण म्हणजे बेडे भांग काढायला लागलाय. सिस्टमॅटिक पद्धत. तर या ठिकाणी आता बेड्याने काढले बरं का 10-15 आंबे. 10-15 नसतील, 25 एक असतील. अरे हे काय झालं रे, माझ्या पायाने झालं. असं काय म्हणत नाही. नागेशला या ठिकाणी आता पिकलेला आंबा घावलेला आहे. दुसरं काढायचं आता तर सगळं काढ नागे. काय बाब तिकडे चाललाय बरोबर. कसं काढू मग काय काढायचं ते राहिला दुसरा चालला. पाडाला पिकलाय आंबा. आता बघ तर या ठिकाणी नंदकुमार म्हशीला आंबा चारताना. शाबास बेटा. काय नाव नंदाईचं? भाग्यश्री. भाग्यश्री नाव आहे. मध्ये मध्ये काय मध्ये तू असलं काय करू बरं का, तू जळण काढू नको सरपान. वरच्या वरच राहू सरपानवर. नाही पडत नाही, बॅकअप प्लॅन आहे तुझ्याकडे. नंदकुमार तसं काय नाही बरं का. नंदकुमार अजून तिकडे बघायला लागला, इकडे बघत नाही काय बरं. हे बिडे ठिकाणी आता आपली आंब्याची पिशवी भरलेली आहे. नंदकुमार आता पालती करायला लागला पिशवी. अरे पुढं जा रे, पुढं हुबला काय मला पुढे जाई जरा मागे सावकाश जा. खाली घे म्हणजे कसं वाटत. अन्नहारी बेकहारी श्रीलंकेन वासाई. अन्नहारी तवा आलेला आहे. नंदकुमार गप्पा निसतं आंबा काढता येतो का बघू शकता तुम्ही. तावा आलेला आहे. नंदकुमार तावा आलेला आहे ठिकाणी. तावा आलेला आहे. तावा नंदकुमार लय भारी काम करतो. शीताफळ लागते त्याला. होय. पटा. गंद गेला लागा माझा गंध. तर नागेशवरती छाक्या मारत असतं ना. नागेश सोडल्यावर गेलास त्याच्या पकडांची गरमी पिकला टाकशील 5 दिवस माझ्या आवड रागावर. कसे हे पण कसे नंदकुमारची दुसरी म्हैस आहे इथं. काय नाव नंद? सुंदरे गो आणि ही मशगो. तर नंदकुमार इथं शेणखत आहे बरं. नंदकुमारचं नाही त्या जनावरांचं आहे. तरी आपला नंदकुमार भिडे
बिडाचं भारी पाहिजे येतं निवांत, कोणाचं एक ना दोन नाही. हो नंदकुमारने तर आंबा पिकू वाटते आपल्याला खायसाठी. माहिती आहे का इथं आंबा घ्यायचा असा पिकलेला आंबा आहे बारकाचा आहे. मला जरा खायचा आहे मला बरं का, खाऊ वाटायला आंबा जरा. एक नंबर क्वालिटी, एक नंबर आहे. आंबा खायचं म्हणून नंदकुमारकडे यायला लागते. घरी नको कसा आहे आंबा? खाली पडले तर नंदकुमार चाटून पुसून खायला लागलाय घे म्हणून, पण नागेशला काय खा म्हणून नाही. कुठे चालतो पण अजून एकदा नको नको कॅन्सल संपला आंबा. ये दे. ओ माय गॉड यार यार काय लागलं नंदकुमार आहे ना. आंबा भारी नाही गेला खा म्हणतो म्हणतो सोलापुरी पद्धतीचा आंबा कुठली पद्धत? सोलापूर पद्धत. सोलापूर बे यायला लागते बे यायला लागतंय बे आंबा खायला बे. आपले प्रॉपर आहे की बे आपला एक आहे बरं का सोलापूरचा. तर भाऊ नको आंबे बरं काही सगळी खायचं आपल्याला. ह्या नागेशच्या झाडावरून खाली उतरलाय. अरे वा 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 काय सावली नंदा इकडं. मग काय कॅने होता रे ना तू बंद करला चला आम्ही कॅने हातावर खांद्याला सगळं कष्ट कष्ट पडशील नागेश, सांडशील गेला का? हा घरी खाय पुरतं सगळे भाजीपाला ही सगळं ऊस दिसते का ना ऊस? ही सगळं नंदकुमारचा ऊस आहे बरं का. नंदकुमार त्यांचा ऊस आहे. नागेश इथं हात धुवायला आंबे खायसाठी. सावकाश धुवून नागेश हात. कॅमेरा टाकू नको नागेश, कॅमेरा खराब होईल. केली घन शिलव